तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. बोला, स्टार्ट. 13 रेकी द्वितीय श्रेणी. द्वितीय श्रेणीची दीक्षा घेतल्यानंतर सहस्रकार चक्र पंचतत्वातून येणाऱ्या शक्तीचा प्रवाह घेण्यासाठी अधिक प्रमाणात खुले होते. पायांना दिलेल्या दीक्षेमुळे तळपायावरचे पृथ्वीचक्र खुले होते. त्यामुळे निळ्या रंगाची विद्युत चुंबकीय शक्ती पृथ्वी तत्वांकडून वाहकाला मिळत असते. तळपायांमधील चक्र जागृत झाल्यामुळे वाहकाची जास्त झालेली ऊर्जा आपोआप जमिनीत विलीन होते, ग्राउंडिंग होते. त्याला वेगळे ग्राउंडिंग करावे लागत नाही. द्वितीय श्रेणीची दीक्षा घेतल्यानंतर प्रथम श्रेणीच्या दीक्षेप्रमाणे 21 दिवस सर्व चक्रांच्या शुद्धीकरणासाठी लागतात. यावेळी येणारे अनुभव आपला उजवा मेंदू अनुभवत असतो व डावा मेंदू ते अनुभव लक्षात ठेवतो. येणाऱ्या अनुभवांची वाहकाने रोजनिशीमध्ये नोंद केल्यास अधिक चांगले. पृथ्वी माता आणि आकाशस्थ जगत पित्याकडून आपल्याला चिन्हे, उपचार, देवदूतांकडून सहकार्य मिळते. एवढेच नाही तर आपण सर्व ईश्वराचीच निर्मिती आहोत हे कळते. आपल्याला नकळत या सर्वांच्याकडून सहकार्यही मिळते. दीक्षा घेतल्यानंतर आपल्या अंतर्मनाकडून नकळत कार्य घडू लागते. शक्तिशाली चिन्हे आपल्याबरोबर सतत कार्य करू लागतात. उपचार घेणाऱ्याच्या शरीरावर प्रत्यक्ष चिन्हे काढता येतात किंवा ती तेजोवलयात म्हणजेच ऑरामध्ये चिन्हेही काढता येतात. अप्रत्यक्ष उपचारामध्ये रुग्णाची परवानगी न घेता उपचारासाठी आपण चिन्हे पाठवतो. रुग्णाने आपण पाठवलेली चिन्हे स्वीकारली तर चांगलेच, नाही स्वीकारली तर ही चिन्हे आपल्याकडे दुप्पट शक्ती घेऊन परत येतात. हे सेकिंग शक्तीचे वैशिष्ट्य आहे. कारण असेही काही रुग्ण असतात की त्यांना उपचार करून घेणे नको असते. आजारपण सांभाळण्यातच त्यांना आनंद वाटतो. अशा वेळी रुग्णाची रेकी उपचार करून घेण्याची इच्छा नसेल तर त्याच्यावर कधीही उपचार करू नका, चिन्हही पाठवू नका. त्यांनी आपणहून इच्छा व्यक्त केली तर मात्र त्यांना उपचार चिन्हे पाठवावी. प्रत्यक्ष उपचार करताना रुग्णाच्या ज्या चक्रावर आपण उपचार करीत आहोत तिथे लक्ष केंद्रित करावे. चक्राचे रंग पाहावे. रुग्णाला देखील दीर्घश्वसन करायला सांगून उपचाराला सहकार्य करायला सांगावे. उपचार करताना देवदूतांना अंतर्मनाला आवाहन करून त्यांचीही मदत घ्यावी. दोष काढून टाकावे, जांभळ्या ज्योतीची मदत घ्यावी. अपघातानंतर रुग्णाच्या औरा विस्कळीत होतात. 3 दिवसांपर्यंत अशी स्थिती असू शकते. त्यावेळी रुग्णावर ॲब्सेंट हिलिंगने उपचार करावे. नको असलेली दूषित ऊर्जा काढून टाकावी व नवीन ऊर्जा त्या भागामध्ये देत आहोत असे दृष्टीकरण करावे. उपचार परिणामकारक होण्यासाठी चिन्हांची शक्ती वाढवता येते. एक लक्षात ठेवा, दीक्षा घेणारी व्यक्ती घमेंडखोर असेल, मास्टरबद्दल मनात संशय निर्माण झाला असेल, ऋणा निर्माण झाली असेल तर मिळालेली दीक्षा आपोआप रद्द होते. त्या दीक्षेचा त्या व्यक्तीला उपयोग होत नाही. द्वितीय श्रेणीची चिन्हे व त्याची माहिती नीट लक्षात ठेवून त्याचा योग्य तऱ्हेनेच उपयोग करावा. चिन्हाचा पण घेऊ. वाचा ना. चिन्हे आणि त्यांचे सहकार्य, त्यांचं कार्य. चिन्ह एकदाच काढा, पण 3 वेळा चिन्हाचे नाव घ्या आणि मंत्र म्हणा. ईश्वराने देखील 3 वेळा अक्षराचा उच्चार केला. 10 बोटांचा खून करून हवेत देवदूतांना द्या व देवदूतांमार्फतच ती घ्यायची आहे ते लक्षात ठेवा. प्रथम चिन्ह चोकुरेच. सर्पाकृती वर्तुळे असलेली ही चिन्हे त्याला चोकुरे असे म्हणतात. डाव्या हाताने क्लॉकवाईज चोकुरे काढावेत व उजव्या हाताने काउंटर क्लॉकवाईज चोकुरेच काढावेत. क्लॉकवाईज चोकुरे स्वर्गाशी संबंध जोडतो तर काउंटर क्लॉकवाईज चोकुरे पृथ्वीशी संबंध जोडतो. दोन्ही चोकुरेमुळे चिन्हाची शक्ती वाढते. 5 बोटे एकत्र करून फोन करून चोकुरे काढून 3 वेळा उच्चार करावा. त्यामुळे चिन्हांची शक्ती वाढण्याची जाणीव होईल. ही चिन्हे देवदूतांमार्फत पाठवावी. शरीराभोवती तेजोवलयात असणारे अडथळे दूर करून मानसिक व शारीरिक स्तरावर सुसंवादित्व स्थापन करण्याचे कार्य हे चिन्ह करते. दुसरे चिन्ह झोनार. झोनार हे चिन्ह बुद्धाने कॅथरीनला दिले. पूर्वायुष्यातील कर्मिक दोष काढण्याचे काम हे चिन्ह करते. झोनारची शक्ती वाढवण्यासाठी प्रथम 2 वेळा चोकुरेच काढावे, नंतर 3 वेळा म्हणायचं, नंतर झोनार काढून 3 वेळा म्हणा. दुसऱ्याला पाठवताना प्रथम चोकुरेच नंतर चिन्ह व स्वतःसाठी घेताना प्रथम चिन्ह नंतर चोकुरेच काढावे. तिसरे चिन्ह हार. हार चिन्ह बुद्धाने कॅथरीनला दिले.
भावनात्मक मानसिक हृदयस्थ प्रश्नांवर उपचार होतात. हे चिन्ह देवदूतांना देऊन शांत चित्ताने हृदयाकडे घ्या, अंतर्मनाकडे घ्या. अनेक चिन्हांबरोबर हात घेता येईल. दुरावलेले संबंध, तुटलेली नाती पुन्हा प्रस्थापित करता येतात. हे त्रिमिती पिरॅमिड चिन्ह असून विश्वाबद्दल प्रेम व बंधुभाव निर्माण करते. हॉर्नच्या बरोबर हे चिन्ह घेतल्यास वाईट सवयीपासून मुक्तता होते. मंदिरातील, घरातील देव, साधुसंत, गुरु यांच्या मूर्तीवर हे चिन्ह द्यावे, त्यांची शक्ती मिळते. स्फटिकमाळा यांना रेकी देताना हे चिन्ह वापरावे. चौथं चिन्ह सेहेती. विचारात शुद्धता आणणे, गैरसमज दूर करणे, विचारांचा गोंधळ नाहीसा करून मन एकाग्र करणे, हृदय खुले करून आनंद निर्माण करणे, तसेच ऑफिस, घर, प्रवास यांच्या सुरक्षिततेसाठी हे चिन्ह वापरावे. पाचवे चिन्ह आहे मारा. हे पृथ्वीशी संबंधित चिन्ह आहे. यात 5 वर्तुळे आहेत. ही 5 वर्तुळे 5 तत्वांची प्रतीके आहेत. 13माही व रितीमच्या दीक्षेत हे चिन्ह तळपायांवर दिले जाते. त्यामुळे पृथ्वीचक्र जागृत होते. मॅग्नेटिक असलेला गर्द निळा प्रकाश उपचारासाठी पृथ्वीकडून मिळतो. नंतर सोनेरी प्रकाशाची शक्ती मिळून उपचारासाठी हिरवा प्रकाश मिळतो. बाजूच्या व्ही आकाराच्या रेषा स्त्री पुरुष ईश्वर व देवतांचे प्रतीक आहे. त्यांच्या कुंडलीचा घरात योग येत नाही, त्यांना हे चिन्ह मदत करते. वैभव संपत्ती प्राप्त करण्यासाठी दूषित वातावरण, बाहेरील बाधा, घर, दुकान, फॅक्टरी, गळ्यातील माळा, स्फटिके यातील दोष काढणे, संकल्प पूर्ण करणे, नैराश्य नाहीसे करणे यासाठी हे चिन्ह काढावे.